व्यावसायिक म्हणून पण सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काय आहे, एखादी समजा मी प्रॉपर्टी चालवायला घेतली तर ती प्रॉपर्टी चालवणं मला सोपं पडतं, म्हणजे रूम भरणं. ओके, जर मी चांगलं त्याचं मार्केटिंग केलं, रूम्समध्ये चांगली सर्व्हिस दिली, ओके, म्हणजे AC असेल, समजा उद्या गिझर असेल आणि म्हणजे रूम नीट अँड क्लीन असेल, ओके, आणि चांगल्या चांगल्या बेसिक फॅसिलिटी दिल्या ना, तर रूम तर फुल होतात. पण लोकांचा प्रॉब्लेम होतो की लोक म्हणतात, अरे पण प्रगत मग जेवणाचं काय? ओके, आता तुम्ही मेजरली जे रिसॉर्टचे ओनर आहेत तर त्यांना पण विचारलात ना, तर चॅलेंज आहे ना हे फूडचं आहे. ओके, की बाबा चांगलं क्वालिटी फूड मिळत नाही. आणि रेस्टॉरंट्स आहेत, पण ती रेस्टॉरंट प्रत्येक ठिकाणी तुमच्या त्या रिसॉर्टला डिलेवरी करत नाहीत. आणि मग म्हणजे ज्या पण होमस्टेज असतात वगैरे, तर मग तो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होतो. आणि मग होमस्टे चालवणं किंवा रूम्स चालवणं थोडं डिफिकल्ट व्हायला जातं. आणि मला असं वाटतं ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून जो प्रॉब्लेम आहे ना, तर तीच ऑपॉर्च्युनिटी आहे. आज बघा, माझं कसं आहे की माझे जे बिझनेसेस आहेत तर ते मला रिमोटली ऑपरेट करावे लागतात. कारण मला हे पण विसरून चालत नाही की मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी मल्टिपल बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि शेवटी मी मुंबईकर आहे. सो माझा जो MMR रिजन आहे, ओके, मुंबई म्हणा किंवा MMR रिजन म्हणा, तर तिकडे पण मला कनेक्टिव्हिटी ठेवावी लागते. तर त्याच्यामुळे मी एवढ्या मोठ्या प्रमाणात फुल टाईम इथे राहून बिझनेस करू शकत नाही. पण ज्या लोकांना इथे फुल टाईम राहून बिझनेस करायचा असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व केलात ना, तर मला असं वाटतं तुमचं एक चांगलं बिझनेस मॉडेल पण प्रत्येक गावागावात क्रिएट होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉकच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.